नमस्कार महाराष्ट्र, गुड मॉर्निंग. मी ऋतुजा कदम. 7 सलाम या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. असं म्हणतात, बदल हा निसर्गाचा नियम आहे. काळानुसार, वेळेनुसार आणि युगानुसार आपण बदल स्वीकारले पाहिजेत आणि म्हणूनच आम्ही सुद्धा बदललोय. एका नव्या रूपात आजपासून तुमच्या समोर येतोय. नव्या रूपात आणि नव्या जोमानं फक्त बातम्या नव्हे तर बातमी मागची बातमी सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. राज्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बातमी सगळ्यात आधी देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आजच्या पहिल्या बुलेटिनला सुरुवात करणार आहोत. तुमच्या प्रत्येक तालुक्याची, तुमच्या जिल्ह्याची बातमी वेगवान स्वरूपात आपल्याला पाहायची आहे आणि इतर घडामोडींचा सविस्तर आढावा घ्यायचा आहे. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज अर्ज दाखल करणार. आतापर्यंत पोटनिवडणूक लढवण्यासाठी 17 जणांचे अर्ज. बारामतीच्या पोटनिवडणुकीत रंगत. काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर. आज भरणार अर्ज. मव्यातील इतर पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज बारामतीच्या दौऱ्यावर. पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी लावणार हजेरी. ओबीसी नेते लक्ष्मण हाके बारामती पोटनिवडणूक लढवणार. आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. शरद पवार दिल्लीत आज तिसऱ्यांदा राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेणार. अशोक खरात प्रकरणी पुण्यामधील 5 तर नाशिकमधील 2 बिल्डर एसआयटीच्या रडारवर. बिल्डरांच्या मदतीनं खरातनं 300 कोटींचा जमीन व्यवहार केल्याची सूत्रांची माहिती. भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिन. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रदेश कार्यालय ध्वजारोहणाचा कार्यक्रम. विविध पदाधिकारी उपस्थित राहणार. वसईचा भोंदू बाबा ऋषिकेश वैद्यची पोलीस कोठडी आज संपणार. आज वानवडी कोर्टात हजर करणार. न्यायालयात कोठडीत रवानगी होण्याची शक्यता. विदर्भात आज वादळी पावसाची शक्यता. मात्र पूर्व मोसमी पावसाला पोषक हवामान कायम. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका वाढणार.